आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा। मी याच्या अगोदर मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, मी फोन केला नाही। एमपीसीच्या जर परीक्षा झाल्या 11 तारखेला तर वाईट परिणाम भोगावे लागतील सरकारला। मी आहे मला सांगा हो, मी ओबीसीला सोबत होते, सांगा हो मी दलितांना सोबत आणि संभाजी छत्रपती धारचाली सांगतोय, सोचलं नाही। संभाजीराजे हा फार संयमी आहे, अब गेलं खड्ड्यात। एमपीएससी परीक्षा झाल्या तर वाईट परिणाम भोगावे लागतील, संयमीपणा गेला खड्ड्यात। संभाजीराजांचं तुफान भाषण की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, हे स्वराज्य नुसतं मराठ्यांचं नव्हतं, हे स्वराज्य 18 पगडजात 12 बलुतेदारांचं होतं। बरोबर 200 वर्षानंतर कालखंड बदलला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले 1902 मध्ये पहिल्यांदा भारतात। आणि जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत रूपात आणलं आणि ह्या बहुजन समाजाच्या आरक्षण मध्ये एससी एसटी ओबीसीच्या बरोबर सुद्धा मराठ्यांचा समावेश होता। आज मला सांगा, मराठा समाज हा मोठा बांधव आज नाही, अनेक 350 वर्षापासून आहे। सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणारा हा मराठा समाज आहे। आज जाती विषमता कमी व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जाती विषमता ही वाढायला लागलेली आहे। त्याचं मुख्य कारण आहे मराठा समाजाला या मुख्य प्रवाहात बाहेर ठेवल्यामुळं। आणि म्हणून एक शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा वंशज या नात्याने मी नेहमी सांगतो, मी नुसतं मराठ्यांचा नाहीये, तर मी सर्व बहुजन 18 पगड जात 12 बलुतेदारांचा आणि बहुजन समाजाचा आहे। मग माझा मराठा समाज सुद्धा तो शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी जी ताकद दिली होती त्या समाजाला, मग ह्या मराठा समाजाला आज बाहेर का फेकलं गेलं, हा माझा पहिला प्रश्न सर्वांना आहे। आणि म्हणून मला वाटलं की शिवशाहूंचा वंशज या नात्याने पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढायला पाहिजे। आणि 2007 पासून माझा प्रवास सुरू केला आणि प्रवास सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी जे धोरण आपल्यासाठी आखलं होतं, जे स्वराज्याची निर्मिती कशासाठी केली, बहुजन समाजासाठी जे शाहू महाराजांनी आरक्षण बहाल केलं होतं, त्या वंचित मध्ये कोण वंचित राहिला तो म्हणजे मराठा समाज। हा मराठा समाजाकडे लक्ष कोण देणार? मला सांगा आपण की जो पहिला लढा झाला अण्णासाहेब पाटलांच्या पासून, ठीक आहे, आम्ही त्याला सलाम करतो, पण 2007 पासून मी बाहेर पडल्यानंतर 2013 का 2014 ला याच म्हातारी कामगार भवनमध्ये माझी नरेंद्र पाटलांची भेट झाली आणि नरेंद्र पाटलांनी सगळ्यांनी ठरवलं की राजे तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सगळेजण एक येतो। तर त्यावेळी मी त्यांना हाच शब्द दिला होता की मी नेतृत्व करणार नाहीये, खांद्याला खांदा लावून मी मराठा समाजाच्या बरोबर राहीन असं मी सांगितलं होतं। आणि मला आनंदाने सांगायचंय ती वेळ पळत आलेली आहे की त्यावेळी सगळ्या मराठा समाजाला सगळे संघटना एकत्र आल्या आणि पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा तो महामोर्चा इथून निघाला, तो आझाद मैदानला गेला या जागेपासून, आता तो यशस्वी झाला। त्यावेळी नारायण राणे समिती होती आणि मग आपल्याला ईएसबीसी आपल्याला आरक्षण देण्यात आलं। सांगायचं एकच आहे, मला केवढी खंत वाटते की आपापल्या थोडं समन्वय एकमेकांशी भांडतात आणि समन्वयपेक्षा जे समन्वय नाही आहेत पण अनेक बाहेर थोडे थांबलेले आहेत त्यांना मराठा समाज दुफळी आणायची आहे, हे दुर्दैवाचं लक्षण आहे। मला सांगा 58 मोर्चे यशस्वी का झाले, ह्याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आता आलेली आहे। हे 58 मोर्चे यशस्वी का झाले, त्याची दखल देशाने नाही तर जगाने घेतली, ह्याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली। मला कळतच
कळतच नाहीये, समजतच नाहीये की ज्यावेळी मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास सिद्ध केलं, एएसबीच्या त्रुटी निघून एसीबीसीच्या आपल्याला सामाजिक मागास हे आपल्याला सिद्ध झालं आणि मध्येच कोणतरी येऊन सांगते की आर्थिक दुर्बल घटकात आपण जाऊ. हो, आर्थिक दुर्बल घटकात जायचं आहे, जाऊ ना. मग तुम्हाला एसीबीसी ला स्थगिती मिळाली आहे, 1 वर्षाची नुसती स्थगिती आहे, काय पण संपुष्ट झालं नाही. पण एसीबीसी मिळेपर्यंत आपण आर्थिक दुर्बल घटकात जाऊ. मला एकच सांगा, जे जे हे लोक म्हणतात, माझी त्यांना सर्वांना चॅलेंज आहे. आपल्यातलेच लोक दुर्दैव आहे, बाकीची सगळे मजा बघायला लागले काय चाललंय यांचं. माझी त्यांना चॅलेंज ही आहे की तुम्ही समाजाची जबाबदारी घ्या. मग सकल मराठा समाज हा मूर्खेचा समजा, संभाजी छत्रपती मूर्ख म्हणून समजा, तुम्ही जबाबदारी घ्या. आणि जबाबदारी काय घ्यायला पाहिजे सांगू इच्छितो सगळ्यांना. ही जबाबदारी आमची समन्वयाची, संभाजी छत्रपतीची जबाबदारी नाही, त्या मराठा समाजाची जबाबदारी घ्या आपण. आणि जर काय धोका झाला तर त्याला जबाबदार हे लोक असतील. आर्थिक दुर्बल घटकाचा तुम्ही त्याच्यात घ्या तर मग पोलीस काय घेतलं नाही. आपण पोलीस घेऊन आपण मोकळं झालो असतो. काय करायचं अण्णासाहेब पाटलांनी आपलं बलिदान द्यायचं, काय करायचं ते 42 मुलं जिने आपल्याला मराठा समाजाला एसीबीसीच्या माध्यमातून आरक्षण मिळावं म्हणून बलिदान दिलं. मग ते विरोध चालवायचं का आपण? चालू की तुम्हाला सर्वांना? आणि म्हणून माझा शेवटी त्यांना सगळ्यांना मनापासून एक हृदयातून विनंती करायची आहे, एसीबीसी याला स्थगिती किती आहे? 1 वर्षाची आहे. कशाला तुम्ही विषय तिकडे करताय? तुम्हाला वाटलं उद्या एसीबीसी मिळणार नाही, आपल्याला ईडब्ल्यूसी केव्हा येता येते, केव्हा येऊ शकतो आपण. पण आता कशाला दिग्दोना पेटत सुटलाय की आताच घ्या, जे पडद्यात पट्टे घेऊन टाका. हे चालणार नाहीये, हे चुकीचं आहे. तुम्ही मराठा समाजाला एक वेगळी दिशा फसवायला लागलाय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. मगाशी सरकारच्या बाबतीत एवढ्या गोष्टी चालू होत्या, आपण हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. सरकारमध्ये विद्वान लोक बसलेले, सरकारला विद्वान लोकांच्या बरोबर अनेक सचिव विद्वान तिथं बसलेले. पण मला हेच समजत नाहीये, ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातातल्या गोष्टी आहेत ते तुम्ही पूर्ण का करत नाहीये. आज आरक्षण हा आपला समतेचा लढा आहे. आरक्षण हा आपला समतेचा लढा, आपला अधिकार आहे. तो जो अधिकार शिवाजी महाराजांनी दिला आपल्याला 12 जो अधिकार राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलाय बहुजन समाजाला आरक्षण देऊन, त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश आपला अधिकार आहे. आपल्याला किती टक्के मिळते, जसं आता आपल्याला 12-13% दिले, हा भाग वेगळा आहे, पण तो आमचा अधिकार आहे, हक्काच आहे, ते आम्ही मिळवणारच. पण जे तुमच्या हातातल्या गोष्टी ते तुम्ही का करत नाहीये. उदाहरण, जर तुम्हाला मराठा समाज खऱ्या अर्थाने घडवायचा असेल तर सारथी आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने उभा केली संस्था आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाला घडवायचं असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी तयार करायची असेल तर सारथी संस्था आहे. ती सारथी संस्था तुम्ही बुडीत घालायला, ऑटोनॉमस स्वायत्ता घालून टाकायला लागलेले. कशासाठी स्थापन झाली, काय तेव्हा सारथीची परिस्थिती आज? मी रस्त्यावर आंदोलन केलं, काय करायचं मला रस्त्यावर आंदोलन करायचे, कोणासाठी? त्या शाहू महाराजांच्या आयडिओलॉजीसाठी मी गेलो होतो, तिथं आपल्या मराठा समाजाच्या भावनासाठी गेलो होतो, मुलांसाठी गेलो होतो. काही नाही, आपलं खेळ चालू आहे. मागचा जसा 8 कोटी आपल्या जिल्ह्याचा मागचा बॅकलॉग होता, नवीन फंड घेतले, आता डिक्लेअर केलंय 130 कोटी. 130 कोटीने काय होणार आहे? तुम्ही करा ना 1000-1500 कोटी. पंजाबराव देशमुखांच्या नावाने गोष्टीची चळवळ ती उभा करा तुम्ही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आर्थिक महामंडळाचे स्थापन केल्याचे नरेंद्र पाटील अध्यक्ष, काय पैसे दिले तुम्ही त्यांना? काय देणार मराठा समाजाला?
नुसतं हे डिक्लेअर करून नुसतं खेळ खंडोबा चालू आहे, हे याच्या पुढे चालणार नाही. या प्रसंगी मला मराठा समाजाच्या वतीने सर्वांना सांगायचं, अनेक आमचे स्कीम्स आहेत. माझा सुपरन्युमरीचा विषय होता, 99% सुपरन्युमरी आपल्याला आणता येते. त्या मुलांना जर स्कॉलरशिप द्या, तुम्ही त्या शाहू महाराजांच्या नावाची तुम्ही ती योजना आणलेली आहे. मला एवढंच या प्रसंगी सांगायचे, अनेक गोष्टी आहेत जे मराठा तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं काय? हेच त्यांना आमचा राहिलं नुसतं आंदोलन करायचं, हेच मराठा समाजाचे खेळ करायचं आतापर्यंत? त्या आमदारांनी सुद्धा जागा व्हायला पाहिजे नाही. नुसतं विधान भवनात एक टाक तुम्ही आला आणि हात वर केला, विधान भवनात तुम्ही आम्हाला एसीबीसी एक कौतुक होते. याची जबाबदारी सुद्धा या सगळ्या आमदारांनी घेतलं पाहिजे. मला वाईट वाटलं परवा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, त्यावेळी वरच्या हॉलमध्ये सगळे ओबीसीचे नेते सगळे एकत्र बसलेले, मोठे नेते, मी नाव घेणार नाहीये. मगाशी कोणीतरी समन्वय म्हणून काय गरज आहे तुम्हाला? आम्ही करा बोलले काय तसं? आम्ही काय ओबीसीचे विरोधात आहे? मी तर शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचाराचा सगळ्यांना घेऊन जाण्याचं माझं सोबत. या पद्धती चालत सगळे समाजाला वेगळी मेसेज द्यायला, ओबीसीला वेगळा मेसेज तुम्ही देताय. मला सांगा, 2014 ESPCC झाले. ESPC समाजाच्या लोकांना नियुक्त्या होतो, त्या नियुक्त्या दिल्या तुम्ही रजू करा ना त्यांना, त्याचा विषय नाही. मागच्या वर्षी 2019ला 427 लोकांना एमपीसीच्या माध्यमातून सगळ्यांना नोकऱ्या लागल्या. त्यामध्ये 127 लोक हे मराठा समाजाचे होते. आज तो मुलगा जो एसीबीसीच्या माध्यमातून पुढे क्लिअर झालाय, उदाहरण जो डेप्युटी कलेक्टर आहे, आज त्याला एसीबीसीच्या ह्याच्यातून मिळाली नाही. आणि हे का मी बोलतोय की तुमचा स्थगिती केव्हा आली आहे? ही 9 सप्टेंबरला आलेली आहे. 9 सप्टेंबरच्या अगोदर मागच्या वर्षीच्या ज्या 427 ज्या नियुक्त्या झाल्या आहेत, अजूनही त्या रुजू नाही आहेत. त्यात 127 मराठा समाजाचे आहेत. आता एक मगाशी डेप्युटी कलेक्टर भेटला, तो डेप्युटी कलेक्टर त्याला सगळं आता म्हणजे नियुक्ती मिळाली आहे, कोरोनाच्या मध्ये हातात ते रुजू झाले नाही. आणि त्याला आज तो जर डेप्युटी कलेक्टर तो काय होणार आहे? तहसीलदार होणार. जो असिस्टंट डेप्युटी सीओ मध्ये नेमणूक झाले, तो क्लास 1 वरून क्लास 2 वर जाणार. जो तहसीलदार झालाय त्याचं काय होणार आहे? तिची नोकरीच गेली, तो 0 झाला. हे परवडणार आहे का आपल्याला? हे तुमच्या हातात नाही का? काय या 127 लोकांच्या नियुक्त्या तुम्ही उद्याच्या उद्या घेऊ शकत नाही? का देऊ शकत नाही? नुसता विषय तो स्थगिती आहे. आम्ही काय करू? आमचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. आम्हाला जेवढं जमते आम्ही तेवढं करायला लागलोय. व्हिडिओ कॉन्फरन्स तुम्ही सर्वांनी घ्यायची. मुख्यमंत्री येणार व्हिडिओ कॉन्फरन्सला, अशोकरावजी चव्हाण येणार. पण जे हातामध्ये करून दाखवा ना, आम्हाला विश्वास वाटेल तुम्ही काहीतरी करायला लागला आहे. तुम्ही काय करतच नाही. दाखवून द्या करून तुमच्या हाताचा विषय ना. मग मी मान्य करेन, मराठा समाज आणि सर्व समन्वय मान्य करते. एमपीसीचा विषय आज पूर्ण विषय जर तुम्ही पाहिला असेल तर नुसतं एमपीसीचा सगळं चालू आहे. एमपीसीच्या परीक्षा किती अडचणी आहेत? 200 सीट साठी 2 लाख लोकांनी अप्लाय केलेले. कुठून अप्लाय केलंय? पूर्ण महाराष्ट्रातून केले. मराठा समाजाला तुम्ही अन्याय करायला असला तर तो भाग नाही, त्याच्यानंतर बोलणार आहे. आज मला सांगा, एक मुलगा, त्याचं नाव आहे सिद्धार्थ शिंदे. कुठला मुलगा आहे? वाईच आहे. त्याचा नंबर काय? त्या ह्याचं काय म्हणतात त्याला? हॉल तिकीट. त्याचा नंबर आहे STO 22325. हा मराठा समाजाचा. त्याचा मगाशी फोन आला मला, तो करोना बाधित आहे. आज हा मुलगा करोना बाधित आहे, कशी जाऊन परीक्षा देणार? त्याच्यात अन्याय होणार नाही का? इतर समाजातल्या लोकांना सुद्धा झाला असं करोना. 6 महिने कुठे मुलं सगळे आपापल्या गावी आहेत. काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे मुलांना शिकायला, अभ्यास करायला? आणि मध्येच तुमच्या डोक्यात कुठनं घुसलं की आत्ताच आपल्याला परीक्षा द्यायची आहे.
का तुम्ही लागू शकत नाही 3-4 महिने? उद्या जर या मुलांना जे येणार आहेत 200 मुलं, 2 लाख मुलं, या मुलांना जर कोरोना झाला तर जबाबदार कोण असणार? ह्याची जबाबदारी सरकार घेणार का? आणि मराठा समाज जो इतका दुःखात, इतका व्यथित आहे, आणि म्हणून तुम्ही आमच्या जखमावर मीठच लावत असताना नुसतं हे चालून देणार नाही आम्ही. आणि माझी विनंती आहे मराठा समाजाला, इथं सगळे मराठा समाजाचे इथं लोक बसले, मी तुमच्या वतीने विचारतो सगळ्यांना, आणि हा निरोप मला मुख्यमंत्र्यांच्यावर पोहोचवायचा आहे. का पोहोचवायचा आहे? मी इकडे याच्या अगोदर मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, मी फोन केला नाही, मुख्यमंत्र्यांचा फोन आलाय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणाशी बोलायचं, कसं बोलायचं. मी म्हटले समाजाच्या भावना क्लिअर आहेत, ह्याला बोलावं लागत नाही, तुम्ही म्हटलं तर आम्ही येतो भेटायला म्हटलं. पण एमपीसीच्या जर परीक्षा झाल्या 11 तारखेला तर वाईट परिणाम भोगावे लागतील सरकारला. काका ही भावना माझी नाहीये, ही भावना माझी नाहीये, ही भावना मराठा समाजाची आहे. व्हायला पाहिजे. पण मला मत सांगा तुम्ही, सरकारने बोलवा 2 गोष्टी, एक मराठा समाजावर आणि अन्याय होऊन देणार नाही, तर अन्याय होऊन द्यायचा नसेल तर तुम्ही पैसे लावा. आणि कुठल्या कालखंडात ज्यावेळी कोरोना एवढा झपाट्याने व्हायला लागलेला आहे, तुम्ही त्या 2 लाख मुलांची परीक्षा घेताय, त्यांना काय वाईट उलट सुलट झालं तर जबाबदार कोण? हिजरामध्ये गव्हर्नमेंटच्या या एसओपीस, या गव्हर्नमेंटच्या कशाला टाकतात गाईडलाईन्स, मग उद्या कशाला मास्क घालायचं आम्ही? कशाला उद्या ते स्प्रे घ्यायचं, फास्ट 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 मारून बसायचा? आम्ही सुद्धा संभाजी, मी सुद्धा आलो, बाईकला स्प्रे, इथं स्प्रे, त्याला स्प्रे, का? कोरोना लागू नको, जरा अंतर ठेवा सापोट. कशाला काळजी गरज आहे मग? हे काय ते षडयंत्र आहे का? आता सुद्धा कुठल्या डोक्यात घुसले? मराठा एमपीसीचे आम्ही राज्यसेवाच्या परीक्षा लगेच घेऊ, काय गरज आहे? थांबा ना तुम्ही. जास्तीत जास्त काय होईल? वय मर्यादेचा विषय ना, वाढवतो 2 वर्ष वाढवा ना, आणि सरसकट वाढवा. मराठा समाजाचा कोणालाही विरोध नाही, तुम्ही वाट बघा. म्हणजे इथून मराठा समाज दुखून आहे, हे आमदार लोक सुद्धा कशी शांत बसलेत. आम्ही कसा कोरड्यात पडत आमचा कसा कोरडा म्हणून आम्हीच बोलायचं. हे मराठा समाजाने काही दुसरं काही धर्मिता काही नाही काय. गरीब मराठा समाज समोरच होतो, कारण गरीब मराठा समाजातला श्रीमंत वर्गातला माणूस समोर का होता हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून समाजासाठी सुद्धा आमदारांना लढा द्यायचा असेल, अरे बिनधास्त छाती मोकळी करा आणि सांगा हो मी आहे मराठा, सांगा हो मी ओबीसीला सपोर्ट करतोय, सांगा हो मी दलितांना सपोर्ट करतो. संभाजी छत्रपती धाडसाने सांगतोय, काय सांगतोय की हो मी सांगतो मराठ्यांचा सपोर्ट करतो, पण मी ओबीसीचा सुद्धा तेवढाच सपोर्ट करतो, मी तेवढाच एससी एसटी ला सपोर्ट करतोय. शिवाजी महाराजांचा वंशज आहे मी, शाहू महाराजांचा वंशज, सगळ्यांना जीवन जाण्याचा माझा स्वभाव आहे. मराठा समाजावर सारखा अन्याय होईल. माझी सरकारला परत एकदा वेळेपर्यंत सूचना आहे, जर काही थांबल्या नाही जो मराठा समाज निर्णय घेईल त्याच्यावर संभाजी असणार आहे. काही निर्णय घ्या, सत्तर मराठा समाजाने काही निर्णय घेऊन दे. माझा मना ऐका मी काय म्हणतोय, मी म्हणतोय मी शक्यतो हा संभाजीराजे फार सोचल आहे. संभाजीराजे हा फार संयमी आहे. गेलं खड्ड्यात त्या संयमीपणा आणि त्या सोजतपणा हे जर ह्याच्यात सरकारला जर दिशाच कळत नसेल, काय होतं ते सोजतपणा संयमीपणाचा? रक्त सुद्धा रक्त असते, म्हणून तुम्ही सांगायचं, दिशा द्यायची. मला संभाजीराजे तुम्ही आमचा घटक आहे, नेता नाही, तुम्ही आमचा घटक आहे, तुम्ही आमचा सेवक आहे. राजशी शंभरच तरी म्हणतात मराठा समाज आज नाही 100 वर्षाच्या अगोदर की मी तुमचा शेतकरी आहे,
मी तुमचा शिपाईगडी आहे, मी तुमच्यातला एक माणूस आहे, मराठा आहे, पण तुम्ही सुद्धा मी तुमच्यातला एक घटक आहे. शाहू महाराजांच्या भाषणात आहे मी तुमच्यातला एक घटक आहे, पण तुम्ही मी आदेश नाही देणार आहे. उद्या तुम्ही राजे तुम्ही आदेश नाही, संभाजीराजे आदेश देणार नाही, मराठा समाज समन्वय समिती आदेश देणार, राजे तुम्ही हे करायलाच पाहिजे. परवा नाशिक मध्ये काय बोललोय, पहिला वार मी खाऊ शकतोय म्हणजे, आणि काय पाहिजे म्हणून सकाळ मराठा समाजाची मी तुमच्या बरोबर खांदा आहे. 11 तारीख काय 11 तारीख अजून 2-3 दिवस आहे. आज बघून काय होते आणि निर्णय ते तुम्ही ठरवा. मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही निर्णय तुमचा आहे, तुम्ही निर्णय तुमचा आहे, निर्णय तुमचा आहे. तुम्ही जे सांगाल त्याला मी तयार आहे. मी काही वेगळं डोकं लावणार नाही, मी काही वेगळं डोकं लावणार नाही. दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत जे महत्वाच्या मला मुद्दाम सांगायचे आहेत की आता मी ते क्लॉज मध्ये चुकत असेल, एक सेक्शन 31C असेल किंवा 342 असेल किंवा 102 असेल, पण सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे, त्याला खरं म्हणजे वेगळा अधिवेशन लागत नाही, पण तुम्ही तुमच्या संबंधित मंत्र्यांना एक निरोप द्या. मंत्र्यांना सांगा की तुम्ही एक कॅबिनेट मध्ये तुम्ही मराठा समाजाची व्यथा, मराठा समाजाचे दुःख ह्याच्या बरोबर कॅबिनेट मध्ये चर्चा करा. 3.5 तास कॅबिनेट आहे, तुम्ही चर्चा करा तिथं. आणि चर्चा करायचं अनेक मराठा समाजाविषयी जे आहे त्याचबरोबर प्रामुख्याने तुम्ही राज्यपालांना, मुख्यमंत्री सांगू शकतात कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर की आपल्याला राज्यपालांना जी व्यथा, जे दुःख जे मराठा समाज आहे त्याला सांगा. आणि मग राज्यपाल राष्ट्रपतींना एक विनंती करू शकतात की जो आपल्या ECBCचा जो कायदा आहे त्याला विशेष अधिकाराने प्रोटेक्शन राष्ट्रपती देऊ शकतात. मी काय आपण सांगू शकत नाही. इथं काय आवाजाची काही गरज नाही, इथं डोक्याची गरज आहे आणि हृदयातून तुम्हाला यात आपल्याला मराठा समाजासाठी काही करायचं आहे. आणि म्हणून माझी सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे, लवकरच्या लवकर कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्यपालांना जाऊन भेटून त्यांना सांगायला पाहिजे आमच्या व्यथा, आमचे दुःख समजून द्या ना बाबा. आम्ही काही मनुष्य नाही काय, 80% काय 90% हा गरीब समाज आहे. आज सकाळी मी वाचलं की मागासवर्गीय आयोगाने सांगितले 93% हा मराठा समाज गरीब आहे. आता हे मागासवर्गीय आयोगाचं बोगस आहे का, हे सांगत पण जाऊन आपण कायदा दिलाय तुम्ही. नुसतं कायदा पण होत नाही, याच्या पुढची जबाबदारी तुमची सगळ्या आमदारांची आहे. सेंट्रलला सुद्धा काय जबाबदारी असेल तर आम्हाला सांगावं. अहो वेळ पडली तर बघा काय करतोय मी. तुम्ही नुसतं सांगा सेंट्रलची ही जबाबदारी आहे. जो संभाजी छत्रपती जाऊन आंदोलन करू शकतो एकटा त्या गांधी पुतळ्याच्या समोर प्लाकार्ड घेऊन, कसली जबाबदारी सांगा. जर राज्य शासनाकडनं होत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काय करायचं सगळ्या मराठा समाज एकजुवाने आपण करू देतात. पण प्रथमदर्शनी ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. ओबीसी समाजाचा अनेक लोक आले, आज त्यांचं कौतुक करत आपण, त्यांचे मतप्रवाह असतील आपल्यातले त्यांच्या ह्याच्यात. पण आज ओबीसी समाजातलं आज धनगर समाजाचे लोक आले तिथं, ते ओबीसी मुस्लिम समाजाचे ते अध्यक्ष ते आले, माजी खासदार हरिभाऊ राठोड ते आले, त्यांचं कौतुक आहे. त्यांच्या मांडणी आणि आपली मांडणी वेगळी असेल, पण आपल्याला ओबीसीला धक्का द्यायचंच नाही, ओबीसीला घेऊन जायचंय. आपल्याला एसीबीसीचं आरक्षण आहे, आपलं एकच लक्ष केंद्रित आहे, ते आपल्याला एसीबीसीचं आरक्षण पाहिजे. आपल्याला आम्हाला ओबीसी मध्ये घुसायचं नाहीये. मग हे ओबीसीचे नेते काय एकत्र यायला लागले. माझी विनंती आहे सगळ्या मंत्री महोदय ओबीसीच्या ना, अजिबात आमच्यात काही दुराव आणू नका. आज मराठा समाज, ओबीसी समाज हा सगळा एक आहे आणि ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जाऊया. मला वाटतं सगळं बऱ्यापैकी मी विषय कव्हर केलेले आहेत, पण एक अनेक खंत नेहमी वाटते मला ती म्हणजे मीडिया समोर आहे, मीडियानं समोर मला सांगायचं आहे उठ सूट 2 महिने की 3 महिने एकच विषय म्हणजे सुशांत. उठ सूट सुशांत टीआरपी मिळते म्हणून. आमची सुद्धा टीआरपी बघा,
आम्ही सुद्धा काही वाईट नाही दिसायला. आम्ही सुद्धा काय थोडंफार देखणं पण आमच्या सुद्धा आहे की नाही. तो कधी सुशांत ठीक आहे बाबा, तो त्याच्या ठिकाणी मोठा असेल, पण आमचं सुद्धा विधायक काम बघा ना. आम्ही सुद्धा शिवाजी महाराज शाहू महाराजांचं धोरण घेऊन सगळ्या समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न होतो. हे सुद्धा तर आम्हाला आनंद आहे. लाईव्ह चालू आहे, वेगळा कॉज आहे, तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही लाईव्ह आम्हाला करायला आनंद आहे. मी नुसतं निमित्त आहे, सगळ्या मराठा समाजाला घेऊन आम्ही पण चाललोय, म्हणजे बहुजन चलत चाललोय सगळे. मी त्यांच्या वतीने मी बोलतो भाग वेगळे. पण नुसतं सुशांत करू नका. पण करायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही या मराठा समाजाला ज्यांनी 42 बलिदान दिलेले आहेत त्यांच्याबद्दल किंवा ते दाखवा. मराठा समाज किती म्हणजे त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाऊ नये या दृष्टिकोनातून सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि मला आज शेवटची भूमिका एकच सांगायची आहे की समाजाने मगाशी बोलल्याप्रमाणे आपापले एक युनिट्स तयार करावे. कोणी हा विषय न्यायप्रवेश असल्यामुळं आपल्या वकिलांनी काय करायला पाहिजे, आंदोलनाची भूमिका नेमकी काय करायला पाहिजे, आणि वेगवेगळी भूमिका जे सगळे वेगवेगळे घटक असतात हे काय करायला पाहिजे ते तुम्ही सर्वांनी ठरवायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मला वाटतं नरेंद्र पाटलांनी हा पुढाकार घ्यावा आणि सगळ्या समन्वयकांनी एकत्र घेऊन सगळ्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मला एकदा आपण शेवटी त्या सांगायला माझं भाषण संपवतो. 11 तारखेला नेमकं काय करायचं, 11 तारखेला काय करायचं, परीक्षा केंद्रात जाऊ. मी काय म्हणतो महाराष्ट्र सरकारने एमपीसीच्या एक्झाम्स पुढे ढकलल्या नाही. मी सगळ्यांच्या वतीनं बोलतोय. ही संभाजीराजेंची भूमिका नाही, ही सकल मराठा समाजाची भूमिका ही आहे. एक भूमिका ही आहे, पहिला ऐका, की महाराष्ट्र बंद जर आपण केला तर गरिबांना सुद्धा सोसावं लागणार आहे, म्हणून ते करू नये. पण महाराष्ट्र जिथे एमपीसीचे सेंटर्स असतील ते सगळे बंद राहतील, परीक्षा आम्ही होऊन देणार नाही. आणि म्हणून परत एकदा सांगतो नाही आपण असं करू, कारण का या 6 महिन्यात अनेक लोकांचं नुकसान फार झालेलं आहे आणि आर्थिक नाडी सुद्धा इतकी ढासळलेली आहे. अशा वेळी एका गरिबांच्यावर अन्याय करणं, कोणाची बटाटे वाड्याची गाडी असते म्हणून ते त्याच्या पोटात पाय आणू नये हे मी मतातील सगळ्यांचं मत आहे. पण सेंटर बंद राहणार, आणि म्हणून अजूनही हातात वेळ गेलेली नाहीये. म्हणून लवकरच्या लवकर आज कॅबिनेट आहे, तुम्ही निर्णय घ्यावा. किंबहुना नाही झाला तर उद्या सुद्धा मी वाट बघू, पण हा निर्णय घेत असताना सकल मराठा समाज एक आहे. या प्रसंगी एवढंच सांगतो आणि परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सकल मराठा आणि जर घेतली तर सरकार जबाबदार राहणार.